नमस्कार मंडळी, राम राम. तर इथे 2 कोंबड्या घेऊन आले होते. हे तर यांचा होता बर्थडे. तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेलच. तर काही फक्त शॉर्ट बघतात काही लोकं आणि काही लाँग व्हिडिओ बघतात. त्यामुळे मग हे 2 बनवलेले आहेत. तर ज्यांनी कोणी शॉर्ट बघितला असेल त्यांना सगळं डिटेलमध्ये कळलं असेलच. तर इथे बघा, तोडून वगैरे आणल्या होत्या कोंबड्या शेतातून भाजून वगैरे. तर त्याचा खूप कुटाणा असतो. तर ते प्रत्येकाला काही जमत नाही. त्यामुळे मग करणने सगळं केलं होतं. आणि इथे बघा, मग यांनी भाजी करायला घेतली. ऊनच होतं फार, पण म्हणले आता चुलीवरचंच खायचं आहे म्हटल्यावर उन्हाचे चटके खायला लागते. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असं काहीतरी झालं होतं यांचं. तर इथे उन्हात उभं राहून शिजवलं आणि भाजी पण केली. तर इथे बघा भाजी कशी केली मी ते सांगणार आहे थोडक्यात. तर रेसिपी कोणी रेसिपी बघायला आले असेल ते शॉर्ट व्हिडिओ बघून, कारण खूप छान भाजी दिसत होती, वरूनच खूप छान अशी तरी वगैरे आली होती. त्यामुळे मग रेसिपी सांगण्यासाठी मी हा लाँग व्हिडिओ बनवला होता. तर इथे 2 गावरान कोंबड्याचं साधारणपणे 3 किलो मटण पडलं असेल, कारण मोठ्या कोंबड्या होत्या आणि छान असं मटण पडलं होतं खूप सारं. तर त्याला कट करून शेतातूनच आणलं आणि मग खूप सारं हळद मीठ लावलं त्याला. आणि मग लसूण कोथिंबीर खूप टाकायचं, ते पण खूप सारा लसूण टाकायचा. साधारणपणे मोठे 4 गड्डे टाकायचे लसणाचे आणि कोथिंबीर पण. आणि हे वाटून घेतलं, कांदा चॉप करून घेतला, ते फोडणीला दोन्ही टाकलं. तर ते फोडणीला टाकल्यामुळं लहान मुलं सूप वगैरे घेतात, मग तर त्यामुळे ते छान टेस्ट येते त्याला. तर फोडणी टाकली की मग हळद मीठ लावलेलं चिकन टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं छान. आणि जे मीठ टाकलेलं असते त्यालाच खूप सारं पाणी सुटते. मग हळूहळू वर ताटात पाणी घालायचं आणि गरम होईल तसं तसं आपण त्यामध्ये घालू शकतो. तर खूप वेळ 1 तासभर लागतं गावरान चिकन शिजायला. त्यामुळे 1 तासभर शिजवलं आणि सगळ्यांनी मग शिजलं आहे का बघायला सूप वगैरे घेतलं, परत चिकन घेतलं आणि आनंद घेतला. शिजलं होतं. मग यांनी आत्ता फोडणी द्यायला घेतली, तोपर्यंत बाकीची तयारी केली होती. म्हणजे खोबरं, लसूण, परत एकदा लसूण कोथिंबीर घातली आणि खोबरं घातलं. त्यानंतर काळा घरचा मसाला घातला. घरचा मसाला आता काळा नवीनच आहे, त्यामुळं मग त्याची भाजी बनवायची होती. आणि काळा मसाला नवीनच असल्यामुळे पण खूप छान तरी आली होती. आणि मग खोबरं, लसूण, कोथिंबीर, जे काही साहित्य लागते ते मी सांगते थोडक्यात. लसूण, कोथिंबीर, खोबरं, परत डाळ, जे काय पंढरपुरी डाळ असते ते वाटून घ्यायचं आणि त्याचं पीठ बनवायचं. त्यानंतर खोबरं, डाळ, लसूण, कोथिंबीर, काळा मसाला, चिकन मसाला, हे सगळं आपण घातलेलं आहे. आणि कांदा आपण फोडणीला घातला होता अगोदरच, त्यामुळं डबल काही कांदा घातला नाही. आणि ते छान असं तेलामध्ये परतून घेतलं सगळं. चिकन वेगळं केलं आणि सूप वेगळं केलं. आणि ते छान मसाला सगळा परतला की मग त्यामध्ये चिकन घालायचं आणि जे पाणी आपण सूप काढलेलं आहे ते घालायचं आणि किती भाजी बनवायची त्यानुसार मग अजून एक्स्ट्रा पाणी वाढवायचं. तर ही होती अशी छान अशी रेसिपी. तर हे सगळं नियोजन यांच्या बड्डेचं होतं, त्यामुळं मग हेच भाजीसुद्धा बनवत होते. आणि बड्डे होता पण केक वगैरे काही कट केला नाही. आणि आता जसं जसं वय वाढत जाते तसं केक कट करण्याची इच्छा मरून जाते थोडक्यात. त्यामुळं मग केक कट न करता हे असं काहीतरी पार्टी द्यायची होती त्यांना, मेहुण्याला वगैरे सगळ्यांना. मग इथे बघा, खूपच जाळ लागला होता, त्यामुळं मग ते पातेलं खाली घेतलं. तेल पण खूप गरम झालं होतं. पातेलं खाली घेऊनच मग बाकीचे सगळे त्यांनी फोडणी दिली आणि वर ठेवलं. तर गावाकडे हे सगळं सुख अनुभवायला येतं. चुलीवरचं जेवण, गावरान चिकन, मटण, म्हणजे बकऱ्याचं मटण वगैरे अशा सगळ्या गोष्टी गावाकडे भेटतात. म्हणजे अजिबात फसवाफसवी किंवा भेसळ नसते कशामध्येच. त्यामुळं तर इथे बघा, चुलीवर आम्हाला तर खूप आवड आहे दोघांना पण चुलीवर बनवायची आणि खायची पण, चुलीवरचं सगळं जेवण. तर मग चुलीवरच भाकरी वगैरे बनवून घेतल्या, भाजी पण चुलीवरच बनवली ह्यांनी. तर आता इथे बाहेर निवारा करायचं चाललेलं आहे, तर त्याचा व्हिडिओ येईलच पुढे. तर इथे बघा, उन्हात उभा राहूनच त्यांनी बनवलेली आहे भाजी. गावाकडच्या व्हिडिओंना खूप सारं प्रेमसुद्धा भेटतं आहे. पण आता मी खूप सारा गॅप दिला होता, त्यामुळे आपले व्हिडिओ एवढे छान चालत नाही आहेत. पण म्हटलं चला आपण परत एकदा सुरुवात करूया नव्याने, म्हणून हा व्हिडिओचा अट्टहास. तर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला गावाकडच्या जुन्या आठवणी तुम्हाला जगता येतील नव्याने. तर सगळ्या काही ज्या काही गावाकडच्या छान अशा गोष्टी असतात त्या तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर इथे बघा, चुलीवर छान असं यांनी चिकन बनवून घेतलं आणि तुम्हाला पुढे भाजी कळेलच की कशी झालेली आहे. एकदम छान तरी आलेली आहे, लाल भडक. तर तुम्हाला ती भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल नक्कीच.
तर पुरुष मंडळी कशी असते बघा, तर त्यांचं काम असेल तर ऊन असो काही असो ते उन्हात उभं राहून काम करतात. याच ठिकाणी आता जर माझं काही काम असतं तर ते त्यांनी केलं नसतं आणि आता हे यांचं काम होतं म्हणजे यांना खायचं होतं चिकन मटण काय असेल ते. तर त्यामुळे त्यांनी उन्हात उभं राहून हे सगळं स्वयंपाक बनवलेला आहे आणि याच ठिकाणी जर माझं असतं तर किती तर वेळा मला ऐकवून दाखवलं असतं. तर असं असतंय फरक. आपलं काम असेल तर आपण उन्हात नाही तर कुठेही जाऊन करून खाऊ शकतो असं झालेलं आहे इथं आता सध्या तरी. इथे बघा किती छान तरी आलेलं आहे. खूप सारं जाळ पण लागलेलं आहे कारण एवढं ह्याच्यावर शिजलं आहे त्यामुळं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक